क्लीन झाली पाहिजे, कारण परवानगीच नसेल तर बेपरवाना असं फिरता येणार नाही. अशा प्रकारे माया बहिणींना त्रास देता येणार नाही, माया बहिणींना घालून पाडून बोलता येणार नाही. मी तर सांगितलं, मान्य प्रकारे न्यायालयाने आदेश दिलेला आहे. तो आदेश भारतीय संविधानाच्या आर्टिकल 144 खाली राज्यकर्त्यांना बंधनकारक आहे, विरोधी पक्षाला बंधनकारक आहे, पोलिसांना बंधनकारक आहे. 4 पर्यंत जर खाली नाही झालं तर पुन्हा कंटेम्प्ट दाखल होऊ शकतं का? उद्या 4 पर्यंत जर हे झालं नाही तर बघा, अल्टिमेटम दणका हे शब्द मी वापरणार नाही. मी संविधानिक शब्द सांगतो. भारत का संविधान सर आंखों पर है, भारत का संविधान सर्वश्रेष्ठ है, भारत के संविधान से बड़ा कोई नहीं है. और जब भारत के संविधान के तहत माननीय उच्च न्यायालय अपना डिसीजन देते हैं तो उस डिसीजन को हर किसी ने मानना, ये हर किसी की जिम्मेदारी है. नहीं मानोगे तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होता है, और उस कंटेम्प्ट ऑफ कोर्ट के अंदर जो है सलाखों के पीछे यानी जेल में जाने तक की नौबत होती है. असंही आज या ठिकाणी तुमच्यावर बोलताना असं म्हणाले जरांगे की तुम्ही या ठिकाणी नेत्याचे पायपोस बूट सगळे आणि भिकारी आहात वगैरे अशा पद्धतीचा शब्दप्रयोग तुमच्या बाबतीत केला त्यांनी. आणि यालाच जोडून एक दुसरा प्रश्न असा की पत्रकारांना जो त्रास होतोय त्याच्यावर ते टिप्पणी करतायत. एक सगळ्यात अगोदर सांगतो, जरंग्याला सांगा माझ्यासारखी लायकी तयार करण्यासाठी, डॉक्टरेट होण्यासाठी 25 वर्ष लागत असतात रे जरंग्या. आणि मी चपटी पिऊन, मी की नाही, मी पांढरी पिऊन बाटलेला नाही रे बाबा. माझी आई लय कडक होती म्हणून माझी आई संविधानाने जगायला शिकवलं. ती अशी छडी घेऊन उभी राहायची, लोकांना त्रास देणं तर सोड जरंग्या. आईच्या संस्कारातून घडलेली लेकरं ही चुकीच्या मार्गाने जात नसतात. तुला घालून पाडून बोलायची सवय ह्याच्यासाठीच आहे. आणि मला असं वाटतंय तू आईकड नाही सासरवाडीत आहे, तू आईकड नाही सासरवाडीत आहे, तू आईकड नाही सासरवाडीत आहे. म्हणून खूप जरंग्या, तुला माझ्यासारखं होण्यासाठी खूप तुला सांगतो माय बहिणीची मान मर्यादा राखायचं शिकावं लागेल. अशा तुम्हाला सांगतो गलिच्छ विचार असलेल्या माणसाला